तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जो ट्विस्ट आपल्याला पाहायचा होता तो ट्विस्ट अखेर आलेलाच आहे। तो म्हणजे राकेश बाळ घेऊन पळून जात असतो, तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरीने त्याला पकडलेलं आहे आणि अंजलीने सुद्धा त्याला बाळ घेऊन पळून जाताना पाहिलेलं आहे। आता अंजली कशी रिॲक्ट होते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर दुसरा ट्विस्ट म्हणजे सुप्रिया घरी आलेली असते आणि या राकेशच्या खण करून कानाखाली हाणणार आहे। आता या राकेशची चांगलीच धुलाई सुप्रिया करणार आहे। तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं कधी घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। तर प्रेक्षकांनो, या राकेशच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे, कारण आता इकडे संजय आणि सुप्रिया अर्णव ईश्वरीला सांगत असतात की या राकेशनेच माझा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे आणि फक्त घडवला नाही तर हॉस्पिटलमध्ये येऊन त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। आता अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात, बाबा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देणार आहे। ईश्वरीच्या बाबांचं बोलणं ऐकून ईश्वरी खूपच भावूक झालेली असते। आता अर्णव संजयला म्हणत असतो, बाबा तुम्ही काळजीच करू नका, या राकेशचाच खरा चेहरा आम्ही लवकरच जगासमोर आणणार आहे। त्यावेळेला संजय चुकूनच बोलून जातात की अर्णव मी कशाला काळजी करतोय, माझं तर काहीच नाही, तुमच्या बहिणीचं तर संपूर्ण आयुष्य त्याने बर्बाद केलं आहे। आता हे ऐकून अर्णवला खूपच वाईट वाटलेलं असतं। आता या चौघांचं असं बोलणं चाललेलंच असतं, तेवढ्यातच तिथे आजी आणि मामा येतात। आता हा राकेश सुद्धा हळूवार पावलानेच तिथे येऊन थांबलेला असतो। आता आजी सुप्रियाला पेढा देत असतात। आता आजी खूपच खुश असतात, म्हणून सगळ्यांनाच पेढे वाटत असतात। आता आजी पेढे ईश्वरी, अर्णव, मामा, संजय, सुप्रिया सगळ्यांनाच देतात आणि इकडे धरा जावई बापू तुम्हाला सुद्धा पेढा असं म्हणून राकेशला पेढा देत असतात। तेवढ्यातच सुप्रिया जोराने म्हणते, आजी थांबा, पेढा त्यांना देऊ नका। आता असं सुप्रिया म्हणत आहे म्हटल्यानंतर आजी पटकन मागे वळून पाहतात आणि त्यांना आश्चर्यच वाटतं। आता या सुप्रियाने जबरदस्त धमाका केलेला आहे, तो म्हणजे पटकन पुढे येते आणि या राकेशच्या कानाखाली खाड करून हाणते। आता हा राकेश चांगलाच चळबळलेला आहे, त्याला कळतच नाही की या बाईने मला का मारला आहे। तर इकडे नम्रता आणि आकाशचं भांडण सुरूच असतं। आता हा शुभू नम्रताला समजूत घालण्याचा खूपच प्रयत्न करत असतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो। आता इकडे जी राकेशला कानपाडात हाणलेली असते ते सगळं या सुप्रियेचं स्वप्नच असतं। तिने आपल्या मनातल्या मनातच या राकेशला बद्या मार दिलेला असतो। तर प्रेक्षकांनो, हा सीन लवकरच मालिकेमध्ये येणार आहे। आता इथे सुप्रिया आणि संजय या राकेशकडे पाहून खूपच आश्चर्यचकित झालेले असतात। त्यावेळेला आता अर्णव आणि ईश्वरी त्या दोघांना सांगतात की जिजूंची स्मृती केलेली आहे, त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही। त्यावेळेला त्यांना धक्काच बसतो। आता सुप्रिया म्हणत असते, आता या राकेशचा खरा चेहरा कधी समोर आणि कसा आणायचा बरं, याला तर पाठीमागचं काही आठवतच नाहीये। आता ईश्वरी आणि अर्णव म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, असं काहीतरी घडेल की ज्यामुळे राकेशचा खरा चेहरा माझ्या ताई समोर येईल आणि माझ्या ताईची लवकरच त्या माणसाच्या तावडीतून सुटका करून घेणार आहे। तर आता मालिकेमध्ये तसंच काहीतरी घडणार आहे। आता इकडे हॉलमध्ये राकेश एकटाच उभा असतो, तेवढ्यातच मामा या राकेशला चांगलीच भीती घालतात। आता हा राकेश घाबरून तिथेच खुर्चीवर बसलेला असतो। मामा म्हणत असतात, काय जावई बापू, काय आठवतंय का, मी कोण आहे माहीत आहे ना? त्यावेळेला राकेश म्हणतो, हो माहीत आहे ना, तुम्ही या घरातीलच एक आहात। त्यावेळेला मामा म्हणत असतात, अहो असं काय करताय, मी तुमच्या बायकोचा मामा आहे। त्यावेळेला आता हा राकेश हो होच म्हणत असतो। आता असं म्हणून मामा तेथून निघून जातात। तेवढ्यातच अंजली राकेश जवळ येते आणि म्हणत असते, अहो चला ना झोपायला, आपल्या बाळाकडे थोडं लक्ष ठेवा, कालपासून माझी झोपच झाली नाही, मी आता गाढ झोपी जाणार आहे, आता ती झोपली आहे, फक्त तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवा। आता राकेश म्हणतो, मॅडम तुम्ही माझ्या असं जवळ येऊ नका आणि मला तुमच्या रूममध्ये यायचं नाहीये, कारण तुम्ही माझ्या ओळखीच्या सुद्धा नाहीये आणि मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीये, त्यामुळे परस्त्रीच्या रूममध्ये मी येणार नाही। तेवढ्यातच ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात। आता ईश्वरी म्हणत असते, अहो जिजू असं काय करताय। आता ईश्वरी म्हणत असते, अहो जिजू असं काय करताय, तुम्ही जरी त्यांना ओळखत नसाल तरी त्या ओळखतात ना तुम्हाला, त्यामुळे तुम्ही त्यांच्या रूममध्ये जा। आता हा राजेश पुन्हा एक ड्रामा करतो, तो म्हणजे मला नाही या घरामध्ये राहायचं, मी हे घरच सोडून जात आहे, कारण परस्त्रीच्या रूममध्ये तुम्ही मला झोपायला सांगत आहात, मी अजिबात जाणार नाही, असं म्हणून हा राकेश पळतच असतो। तेवढ्यातच अर्णव त्याच्या हाताला कच करून धरतो आणि मागे खेचूनच म्हणतो, जिजू मला माहित आहे तुम्हाला काहीच आठवत नाही, पण ती माझी बहीण आहे आणि माझी बहीण अशी अनोळखी माणसाला असं कधीच बेडरूम मध्ये चला म्हणणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तिच्या रूम मध्ये जा, तिची कंडिशन तरी पहा,
तिचं आत्ताच डिलिव्हरी झाली आहे आणि तिचं सुद्धा BP नॉर्मल होत नाही आहे, त्यामुळे तिला टेन्शन येईल असं काहीसुद्धा वागू नका. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही तिच्या रूममध्ये जा. आता हा राकेश अर्णवला म्हणत असतो, हे बघा सर, मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुमच्या बोलण्यामध्ये एक सच्चेपणा आणि खरेपणा दिसत आहे, म्हणूनच मी मॅडम बरोबर रूममध्ये जात आहे. आता अर्णव आणि ईश्वरीने खूपच घळ घातल्यानंतर हा राकेश अंजलीच्या रूममध्ये जातो. आता अंजलीला मात्र राकेशच्या बोलण्याने खूपच त्रास होत असतो. आता अंजली राकेशला रूममध्ये घेऊन येते, त्यावेळेला म्हणते, अहो तुम्ही असं वागता, मला या घरामध्ये खूपच एकटं वाटतं. तुम्ही एक नवीन सुरुवात करा ना, तुम्ही माझ्याशी मित्रासारखेच राहा आणि घरातील सगळी नाती तुम्ही नव्याने एक्सेप्ट करा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला सारखा त्रास होणार नाही. आता अंजली म्हणत असते, पहा ना, आपल्याला एक गोंडस मुलगी झाली आहे आणि तुम्हाला तिला पाहून तरी काहीच वाटत नाही का? त्यावेळेला राकेश म्हणतो, मॅडम मला खूपच त्रास होत आहे, मला पाठीमागचं काहीच आठवत नाही आहे, त्याच्यामुळे मी तरी काय करणार? त्यावेळेला आता अंजली म्हणते, हो तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. आता अंजली म्हणत असते, मी कालपासून झोपली नाही आहे, मी आता झोपणार आहे, बाळ जर रडलं तर थोडंसं लक्ष ठेवा. आता इकडे राकेश खाली झोपलेला असतो आणि अंजली बेडवर झोपलेली असते आणि बाळ पाळण्यामध्ये निवांत झोपलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णव मात्र इकडे जागेच असतात, कारण त्यांना झोप लागत नसते. अर्णवला असं वाटत असतं की हा राकेश बाळाला सुद्धा काहीतरी करायला मागे पुढे पाहणारच नाही. हा राकेश इतका नीच आहे की त्याला लहान मूल आणि मोठं माणूस यातला फरक सुद्धा कळणार नाही. आता इकडे अर्णव आणि ईश्वरी याच टेन्शनमध्ये असतात, तेवढ्यातच बाळाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतो. आता इकडे अंजलीची मुलगी रडत असते, तेवढ्यातच राकेशला जाग येते. आता हा राकेश हळूच डोळे उघडतो, उठून बसतो आणि एखाद्या नराधम माणसासारखाच त्या मुलीकडे पाहत असतो. अंजली झोपले म्हटल्यानंतर म्हणत असतो, या मॅडम तर गाढ झोपलेल्या दिसत आहेत. असं म्हणतच बाळाला पाळण्यातून उचलून घेतो आणि रूमच्या बाहेर पडतो. आता हा राकेश बाळाला घेऊन रूमच्या बाहेर पडत आहे, हे पाहतात अर्णव आणि ईश्वरी. आता अर्णव आणि ईश्वरीला या राकेशवर चांगलाच डाऊट आलेला आहे. आता हा राकेश बाळाला घराबाहेर घेऊन जातो. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही गडबड करू नका, तो राकेश नेमका बाळाला घेऊन कुठे जातोय तेच आपण पाहायचं आहे. आता राकेश हा घराबाहेर बाळाला घेऊन जातो म्हटल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी त्याच्या पाठीमागे धावत जातात. आता बाहेर जाऊन पाहतात तर हा राकेश बाळाला घेऊन तिथे नसतोच, कुठेतरी गायबच झालेला असतो. आता हा राकेश बाळाला घेऊन नेमका कुठे गेला असेल हाच प्रश्न अर्णव आणि ईश्वरीला पडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपल्याला कळणार आहे की नेमका हा राकेश बाळाला घेऊन कुठे गेला आणि खरंच बाळाच्या बाबतीत राकेश काहीतरी करेल का, आणि बाळाला घेऊन ज्यावेळेला राकेश बाहेर आला आहे हे अंजलीला कळेल, त्यावेळेला अंजली त्याला काय म्हणेल, हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरीला या राकेशचं खरं रूप कळणार आहे की खरंच याची स्मृती गेली आहे की हा नाटक करत आहे, आणि एवढ्यातच जर अंजली आली तर अंजली समोर हे सत्य येईल का? तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये या राकेशचा आणि वल्लरी मामींचा पापाचा घडा लवकरच भरणार आहे.